रक्षण करण्या दैतेचा अनुया राजा हाती तलवार भगवा झेंडा घोड्यावर शिवबा साजा श्री अत्याचार करील दूर एकच चित्त उरी श्री अत्याचार करील दूर एकच चित्त उरी बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा. या ग्रंथास्वादच्या सर्व मंदाताई, अरुणराव मुजुमदार, कल्पनाताई शहा आणि असे असंख्य आपल्यासारखे सगळे मान्यवर कार्यकर्ते, त्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच खूप आभार मानते की मला इथे आपण निमंत्रण दिलेलं आहे. आणि मला जी गर्दी दिसते आहे तर मी अजिबात या भ्रमात नाही की मी बोलते म्हणून ही गर्दी आहे, असं अजिबात नाही. जो विषय आहे त्या 95 वर्षाच्या महाराष्ट्र भूषण असलेल्या बाबासाहेबांबद्दलची ही गर्दी आहे हे मी अगदी पूर्ण जाणून आहे. मला तर वाटतं की महाराष्ट्र भूषण ही सुद्धा हा किताब सुद्धा ज्यांना कमी पडावा असं त्यांचं कार्य आहे, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि एक आपल्या मनातली एक गोष्ट मी आपल्याला नक्कीच सांगते, ती पहा आपण कबूल कराल की कदाचित आपल्याला किंचितसं माझ्याबद्दल हेवाही वाटत असेल की अरे काय एवढं भाग्य आहे की त्यांना इथे. तर त्यामुळे हे खरंच माझं भाग्य आहे की पुरंदरांच्या घरात मी सून म्हणून आल्यानंतर इतक्या असंख्य आठवणी माझ्याजवळ आहेत. पण आज त्या न सांगता आधी बाबासाहेबांबद्दल आपल्याला जी काही उत्सुकता असेल ती एक 2-3 मुद्द्यांबद्दल जास्ती आहे. आणि त्यातला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे बाबासाहेब घरी कसे असतात. मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की काय हो ते बाबासाहेब ते सगळं असं सनावळ्या आणि ते असंच बोलत असतात का हो. असा एक अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आणि तो अगदी योग्यच आहे. दुसरी गोष्ट आहे कसं त्यांना सगळं हे त्यांनी कसं मिळवलं आणि हे वेळ कसं त्यांच्यात निर्माण झालं, हा एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात नक्कीच असणार आहे. आणि मग त्यांचं जे कार्य आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. एक फक्त मी क्षमा अशी मागते की या आठवणी इतक्या असंख्य आहेत की जसं शाळेमध्ये आपल्याला निबंध लिहायला सांगायचे आणि अनेक विषय असायचे. पण पहा आपलं वय लहान असल्यानंतर 5वी-6वीतलं वय, तर त्यावेळेला आपल्याला कसं वाटायचं अरे बापरे याच्यावर लिहायचं आहे त्याच्यावर लिहायचं आहे. आणि मग आपण ते विषय पाहत जायचो. त्यात माझी आई असा एक विषय असायचा. मग आपल्याला वाटायचं चला सोपा आहे हा लिहूया आपण. पण प्रत्यक्ष लिहायला गेलं की सगळ्यात अवघड तो विषय आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि तसंच माझं आज झालंय. आपल्याला वाटत असेल की अरे काय बाबासाहेबांवर बोलायचं म्हणजे किती सोपं आहे, सगळ्यात अवघड विषय हा. पण म्हणून मी एक क्षमा अशी मागते की काही वेळेला मागच्या पुढच्या आठवणी काहीतरी येत राहतील, त्याच्यात संलग्नता थोडीशी कमी असेल तर तेवढं माफ करा. मला असं वाटतं की माझ्या ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला हे एक पुस्तक मी लिहिलं बाबासाहेबांवर. तर आता कल्पनाताई म्हणाल्या त्याप्रमाणे की सुरुवातीचं पुस्तक होतं ते किरण बेदींवर लिहिलं, मग विकास आमट्यांवर लिहिलं, मग डॉक्टर जयंतराव नारळीकरांवर लिहिलं. आणि मग मला लोक असं म्हणायला लागले की अहो बरं आहे बाबा तुमचं, बाहेरच्या लोकांवर तुम्ही लिहिताय पण तुमच्या घरातच एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा. आणि मग डोक्यात चक्र फिरायला लागली की खरंच आपण लिहूयात. मग मी साहेबांना म्हटलं, मी त्यांना साहेब म्हणते, मी साहेबांना म्हटलं की असं लोक मला म्हणतात. ते म्हणले बस मला ते जेवायचंय, जेवायला वाढा आणि आपण जाऊ बाहेर, काय हे असल्या विषयावर काही लिहायचं नाही म्हणून. तर मी म्हटलं की नाही पण मला खूपच असं सगळेजण म्हणतात आणि खरंच असं आहे तर काय करू. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग अशा वेळेला माझ्या यजमानांनी इतक्या त्यांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. मला म्हणलं तू लिही, मी तुला बरोबर काय ते सगळं सांगतो. आणि मग त्या आठवणीतनं आणि मग पुढे साहेब सुद्धा काय काय असं नकळत काहीतरी बोलून जायचे जेवायच्या वेळी किंवा कोणी आलं असेल तर.
मग मी लगेच तेवढे डोक्यात ठेवून ते नोंद करून ठेवायची की हां हे असं आहे. आणि असं करत करत हे पुस्तक त्यांच्यावर मी लिहिलं. अतिशय अवघड गोष्ट होती. या पुस्तक तयार झालं आणि डोळ्यासमोर फक्त एकच नाव आलं की पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचं. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की स्वरसम्राज्ञी लताबाई मंगेशकर या लगेच तयार झाल्या आणि मला म्हणाल्या की त्यात काय बाबासाहेबांवरचं पुस्तक ना, मी नक्कीच येणार. आणि एक आठवण त्यांची पण मी या ठिकाणी सांगते. माणसं मोठी कशी असतात. लताबाईंना ज्या वेळेला विनंती केली त्यावेळी त्यांनी लगेच हो मी येईन असं वगैरे झालं, बोलणं झालं. जिना उतरून खाली आल्यानंतर त्या स्वतः परत जिन्याच्या इथे आल्या आणि म्हणाल्या की अहो ते तुम्ही मला तारीख सांगितली होती, बहुतेक त्या दिवशी अवस आहे आणि बाबासाहेबांचं पुस्तक औसेला प्रकाशित करायचं नाही. त्या परत स्वतः आल्या. मग आम्ही ते पंचांग वगैरे काढून पाहिलं पण त्या दिवशी अवस नव्हती. त्यांना हां मग आता ठीक आहे, मी नक्की येईल. हे जे साधेपण आहे हे बाबासाहेबांमध्ये पण आहे आणि या सगळ्या थोर व्यक्तींमध्ये पण आहे. आणि म्हणूनच मला वाटतं माणसं मोठी होत असतात. तर पहिलं म्हणजे बाबासाहेबांना हे वेळ कसं लागलं तर त्यांचा जन्म वगैरे सगळा पुण्यातलाच. 29 जुलै 1922 हा इंग्रजी दिनांक आणि त्याच दिवशी नेमकी नागपंचमी होती. आणि या नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांना आणखीन एक मोठा भाऊ, एक धाकटा भाऊ आणि एक लहान बहीण असे सगळेजण होते. बाबासाहेब साधारण 8 वर्षाचे होते. तर त्यावेळेला ते शुक्रवार पेठेत पुण्याला राहत होते की जिथे पुण्याची मंडई तिथे जवळच आहे. तर घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि या पूजेसाठी काही ते तयारी आणायला म्हणजे फुलं अमुक तमुक आणायला वडिलांनी बाबासाहेबांना सांगितलं हे पैसे घे, पिशवी घे आणि तेवढं साहित्य आणून दे. हे ते पैसे आणि पिशवी घेऊन पळत निघाले. घराच्या अगदी एक 10 मिनिटाच्या अंतरावर होतं ते सगळं. झालं इकडे पूजेला गुरुजी आले, सगळं झालं. अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास गेलेले बाबासाहेब परत आलेच नाहीत. इकडे शेवटी वडिलांनी दुसरं काहीतरी हे केलं आणि सोय केली आणि पूजा झाली, सगळं झालं. आता जेवायची वेळ आली तरी सुद्धा अजून परत म्हणजे सामान आणायला गेलेला मुलगा परत आलाच नाही. म्हणून मग शोधाशोध सुरू झाली. आणि मग एक गृहस्थ म्हणाले की अहो मी त्याला तिकडे ते इतिहास संशोधन मंडळ आहे ना तिकडे जाताना मी पाहिलं त्याला. असं सांगितल्यानंतर मग शोधाशोध केल्यानंतर ही स्वारी भारत इतिहास संशोधक मंडळात एवढं एक मोठं पुस्तक घेऊन ते वाचण्यात गुंग झालेले. ते हातात पैसे तसेच, पिशवी तशीच आणि ते वाचतायत. तेव्हा वडिलांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा आपला काहीतरी वेगळा आहे. आणि त्या दिवशीपासून ही कामं सांगायला त्यांची बंद झाली त्यांना. आणि मग वडील त्यांना निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जायला लागले. मग पुण्याच्या जवळ सर्वात पहिला सिंहगड किल्ला, मग तिथे गेले. आणि मग वडिलांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा इथे फार रमतोय आणि काहीतरी वेगळं तो वागतोय. तिथे गेल्यानंतर त्याला काहीतरी वेगळं स्फुरण येतं. आणि म्हणून मग त्यांना खूप गोष्टी सांगायला सुरुवात केली, वेगवेगळ्या गडांवर न्यायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातनं ते वेळ सुरू झालं. यामध्ये असं झालं आणखीन की बाबासाहेबांना एक सवय होती आणि ती म्हणजे नकला करायची. ते पूर्वी नकला करायचे पण पुढे तो न गळून पडला आणि पुढे कलाकार म्हणूनच ते जगन्मान्य झाले. तर नकला कोणाच्या करायच्या तर चक्क सावरकरांचीच नक्कल करायचे. ते सावरकर कसे उभे राहायचे, कसे बोलायचे असं सगळं ते त्यांनी पाहून ठेवलं होतं. आणि ते शाळेचं गॅदरिंग असेल काही असेल की सुरू त्यांच्या. आणि शाळा ज्यांनी स्थापन केली त्यांची भावे स्कूल त्यांची पण ते त्यावेळी होते, त्यांची पण ते नक्कल करायचे. आणि एकदा ते असं झालं की सावरकर पुण्यात आले होते, केसरीवाड्यात ते थांबले होते आणि तिथे कोणीतरी सांगितलं की सावरकर ही तुमची हा मुलगा आहे ना हा तुमची नक्कल करतो. ते म्हणाले कर, उठ कर.
मग हे घाबरले की इतके दिवस बाहेर करत होतो ते ठीक आहे, पण चक्क सावरकरांसमोरच सावरकरांची नक्कल करायची. पण म्हणलं आता काही इलाजच नव्हता, त्यामुळे उभे राहिले. वय वर्ष असेल 10 ते 12 वर्षाचं वय असेल, आणि उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली. वटवृक्षाचे बीज हे मोहरीहूनही बारीक असतं आणि वगैरे वगैरे असंच ते सुरुवात, सावरकरांच्या आवेशात त्यांनी ती सुरुवात केली. झालं, ती नक्कल झाली, संपली, सगळं झालं. सावरकरांनी त्यांना जवळ बोलवलं, घाबरत गेले. मला तो दृश्य बघायची खूप इच्छा होती की ते कोणाला घाबरतात. आम्ही सारखे त्यांना घाबरतो, ते कोणाला घाबरतात हे मला फार बघायचे. पण दुर्दैवाने आम्ही तर तेव्हा नव्हतो. तर ते घाबरत गेले आणि असे उभे राहिले. म्हणजे त्यांच्याच तोंडून मी ऐकलेलं आहे बरं का. उभे राहिले. सावरकर म्हणाले, चांगली केलीस नक्कल, पण पुढचं वाक्य जे आहे ते सबंध आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. ते म्हणाले, बाळ तू नकला करतोस, तू चांगली नक्कल केलीस, पण नुसत्या नकला करत राहू नकोस, तू कलाकार हो. तुझ्यामध्ये ते गुण आहेत. आणि त्या दिवशीपासून साहेबांनी नकला करायचं बंद करून टाकलं. आणि मग त्यांना शाळेचं शिक्षण त्यावेळी चालू होतं, पण तरी सुद्धा शाळेत सुद्धा एकदा असं झालं की एक इंग्लिश कविता वर्गात शिक्षक शिकवत होते आणि ती युद्ध कैद्यावर एक कविता होती. आणि शिक्षक म्हणाले की पहा काय ह्याच्यातले शब्द पहा किती सामर्थ्यवान आहे का अशी आपल्या मराठीत कविता. मला वाटतं बाळासाहेब त्यावेळी 8वी 9वीत असते. आहे का अशी आपल्या मराठीत एखादी तरी कविता. तेव्हा ते ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले, हो आहे. आणि म्हणून दाखवली, वेडात मराठे वीर दौडले सात. तेव्हा शिक्षकांनी एकदम त्यांना भरून आलं आणि म्हणाले, अरे पुरंदरे, अभ्यासात तू काही एवढा नाही आहेस, पण हे तुला सुचलं. कारण अभ्यास नाहीच, लक्षच नाही अभ्यासाकडे. आणि त्यांनी त्यांचं कौतुक केलं. मला असं वाटतं की एखादा वेळ लागण्यासाठी असे काहीतरी आयुष्यात प्रसंग यावे लागतात, आणि ते बाबासाहेबांच्या आयुष्यात खरंच असे आले. आणि म्हणून आपल्याला ते पुढे शिवशाहीर म्हणून जेव्हा मिळणार होते तेव्हा असे प्रसंग यायला लागतात. आपल्या आयुष्यात असे येत नाहीत, त्यामुळे आपण काही शिवशाहीर होत नाही. हे सगळं झाल्यानंतर पुढे तर असं झालं की शाळेत ते झाले 11वी मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाल्यानंतर मग कॉलेजमध्ये जायचं. पण त्याच वेळेला त्यांनी याच्यात भाग घेतला होता, तुमच्या स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे काही लोक जमा व्हायचे, तर त्यांच्याबरोबर त्यांना फार गोडी लागली होती बाबासाहेबांना की ह्यांच्याबरोबर आपण राहावं. म्हणजे वयाने खूप मोठी मंडळी, पण बाबासाहेब त्यांच्यात रमायला लागले. आणि गंमत अशी की त्या सगळ्यांना त्यावेळी पकडून तुरुंगात टाकलं. त्यावेळेला हट्ट करून हे पण तुरुंगात गेले. आणि तिथे त्यांच्या वक्तृत्व कलेचा जन्म झाला. ज्यावेळी त्यांना तुरुंगात ते होते त्यावेळेला 13 दिवस त्यांनी शिवचरित्र सांगायला सुरुवात केली. ते 13 दिवस सांगत होते. हे कुठून येत असेल हो? मला तर वाटतं की त्यांच्या रक्तातच ते मिसळलेलं आहे. ते असं शिकवून वाचून पाठ करून असं काही नाही, ते त्यांच्या रक्तातनं वाहते. शिवचरित्र शिवाजी महाराज हे त्यांच्या रक्तातनंच वाहत आहेत. आणि म्हणून ते त्यावेळी सांगायला सुरुवात केली. ते अगदी सुरुवातीचे दिवस होते. पण लोकांच्या असं लक्षात आलं की यांच्या आवाजात काहीतरी वेगळेपणा आहे, यांच्या बोलण्यातले शब्द काहीतरी वेगळे आहेत. आणि म्हणून लोकांनाही ते आवडायला लागलं. हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोवा मुक्ती संग्राम. गोवा म्हणजे हे तर सगळ्यांना माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 साली, पण गोवा काही स्वतंत्र झालेला नव्हता. दादरा नगर हवेली ही अजून पोर्तुगीजांच्याच ताब्यात होती. आणि मग सुधीर फडके त्या कामाला लागले होते की दादरा नगर हवेली ही मुक्त करायची. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब वय लहान असून सुद्धा त्या ह्याच्यात शिरले. 18-19 वर्षांचे असते. आणि ते दादरा नगर हवेलीच्या त्या मुक्ती संग्रामात ते हे झाले. त्यावेळी एक आठवण सांगताना ते असं म्हणतात की आम्ही तिथे पोचलो, दादरा नगर हवेलीत पोचलो आम्ही. आणि प्रचंड पाऊस, गोव्याचा पाऊस म्हणजे केवढा असेल पहा. तर इतका प्रचंड पाऊस की सगळीकडे चिखल झालेला होता. आणि
सुधीर फडके आमच्या पुढे चालत होते. सुधीर फडक्यांच्या हातात एक व्हायोलिनची केस पेटी होती. तर म्हणाले की मी तर हसलो की इथं आलोय आपण लढण्यासाठी, आणि हा माणूस, त्यावेळी सुधीर फडके एवढे गाण्यात खूपच प्रसिद्ध होते असं नव्हतं. तर त्यावेळी साहेबांना असं वाटलं की इथे आपण लढायला आलोय का गायला आलोय का वाजवायला आलोय. म्हणून त्यांनी शेवटी भराभर चालत जाऊन सुधीर फडक्यांना गाठलं आणि विचारलं की हे तुम्ही व्हायोलिन वाजवायला आणलेत का इथे, कशासाठी आणलेत. तेव्हा ते म्हणाले की नंतर सांगतो तुला काय ते. तर गंमत अशी की त्या व्हायोलिनच्या केसमध्ये एक लाईट मशीन गन होती, आणि त्या लाईट मशीन गनमुळे सुधीर फडक्यांनी ती रात्रीच्या वेळेला हल्ला केला, त्यावेळी ती चालवली, आणि खरं सांगायचं तर त्यावेळी तो विजय त्यामुळेच निश्चित झाला होता. तर हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर होतं, बाबासाहेबांच्या समोर. तर म्हणाले आम्ही इतके दमलो होतो तिथे आणि भूक प्रचंड लागली होती. मग आता काय करायचं अशा ठिकाणी, भूक लागली हे सांगणं सुद्धा खूप चुकीचं होतं की अरे आपण कुठल्या कार्यासाठी आलो, आपण उभं राहायला तर पाहिजे ना. मग असं प्रत्येक जण स्वयंसेवक म्हणायला लागले की आपल्याला भूक लागली. भूक सगळ्यांना जाणीव झाली की आपण काहीतरी काम केलं आणि आता आपण जेवायचंय. ते पातेली घेतली कुठनं तरी आणि पिठला भात केला, पण खायचा कशात. तो म्हणाले की असा वरांडा होता शाळेचा आहे का, तो आम्ही स्वच्छ धुवून काढला आणि त्याच्यावरच बसलो आणि त्याच्यावरच भात पिठलं वाढलं आणि त्याच्यावर आम्ही खात होतो. याला म्हणतात मातीचं नातं. हे मातीचं नातं त्यांच्याशी त्यांना जडत गेलं, आणि हेच पुढे त्यांच्या कार्यात दिसून आलं की काही वाटलं नाही की आपण हे काय करतोय. फरशीवर जिथनं 1000 माणसं ये जा करतात त्या फरशीवर हे आपल्यासारख्यांच्या मनात विचार आला असता, त्यांना तर मनाला शिवला सुद्धा नाही. आणि मग तिथनं ते सगळं दादरा नगर हवेली जिंकली, सगळं झालं, आणि मग त्यांच्या डोक्यात ते शिवचरित्र इतकं भिनलं की आता आपण याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. आणि म्हणून मग ते कागदपत्र गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. तोपर्यंत शिवचरित्र लिहावं इतकं काही अजून त्यांच्या मनात हे नव्हतं. पण त्याआधी एक गंमत घडली होती बरं का. 13-14 वर्षांचं वय होतं आणि नुकतेच ते शनिवारवाडा बघून आले होते. आणि शनिवारवाडा बघून आल्यानंतर काय डोक्यात विचार सुरू झाले. त्यांनी पहिली कादंबरी लिहिली, एक अख्खा दिवस बसून, काही लक्षच नाही जेवणात, काही नाही. कुणावर? नारायणराव पेशवे. अजूनही असं म्हणतात बुवा, मी गेले होते शनिवारवाड्यात, मला तरी ऐकू नाही आलं, पण असं म्हणतात की अजूनही शनिवारवाड्यातल्या त्या विहिरीच्या तिथे काका मला वाचवा असा आवाज येतो. कदाचित साहेबांना तो आलाही असेल ऐकू. आणि त्यांनी ती कादंबरी लिहिली आणि वडिलांसमोर उभे राहिले आणि म्हणाले की ही कादंबरी मला प्रकाशित छापायची. वडील म्हणले म्हणजे कळतं का काही, छापायची असते म्हणजे काय करायचं असतं कळतं का. तर म्हणाले की त्याला पैसे लागतात. तर ते म्हणाले की हो पण मग तुमच्याजवळ आहेत, मी पाहिले तुमच्याकडे आहेत पैसे. ते म्हणाले हो का. वडील म्हणाले बरं मग उद्यापासून जेवण बंद, मी तुला पैसे देतो. मला राग आला आणि वडिलांसमोर उभं राहून ती कादंबरी अशी हळून टाकली, नाही छापायची मला. त्यांच्या वडिलांना वाईट वाटलं. ते म्हणाले अरे मी असं सहज रागाने बोललो होतो, पण वडिलांचा राग हा काय तसाच असतो तो. पण वडिलांच्या एक लक्षात आलं की काहीतरी लिहिण्याचं त्यांच्या डोक्यात आहे आणि ते त्यांना जमणार आहे. म्हणून मग वडिलांनी असं सांगितलं बरं बघूया तू शिवाजीवर एखादी गोष्ट लिहून दाखव. तेव्हा ते म्हणले शिवाजी नाही, शिवाजी महाराज म्हणा, शिवाजी महाराजांवर मी लिहीन. आणि मग ते सुरू झालं. तेव्हापासनं मग कागदपत्र गोळा करायची, अक्षरशः पायी, सायकलवर, बैलगाडीतून. त्यामुळे काही वाहनं एवढी काही नव्हती. अशा ठिकठिकाणी जाऊन पाऊस ऊन काय असेल ते अशा याच्यात जाऊन त्यांनी ते कागदपत्र गोळा करायला सुरुवात केली. पण गंमत अशी की त्यातली बरीचशी कागदपत्र मोडीमधनं होती. ती मोडी लिपी मग आपल्याला दुसऱ्याची मदत नाही घ्यायची. मोडी लिपी शिकले, ती वाचायला शिकले, त्याचा अभ्यास करायला शिकले. आणि मग मात्र खरंच शिवचरित्राचा कुठेतरी एक पाया त्यांच्या मनात तयार झाला.
पण तरी सुद्धा एवढं मोठं पुस्तक लिहायचं हे काही त्या वयात काही डोक्यातच नव्हतं. पण असं झालं की पुण्याला एक विवेक नावाचं पाक्षिक किंवा मासिक, पुढे ते मासिक झालं, तर ते सुरू झालं होतं आणि त्याचे संपादक ओळखीचे होते. तर एक दिवस हे गेले आणि म्हणाले की तुमच्या विवेकमध्ये मला एक लेख द्यायचा आहे. ते जाऊन उभे राहिले. तर त्यांनी ऐकून पाहिलं की काय शरीरयष्टी, अगदी लुकडे, एक लहानसा मुलगा. म्हणले दे ना लिहून. तर म्हणले छापून येणार असेल तर मी लिहून देईन. तर म्हणले बरं छापतो. आणि मग त्यांनी काय केलं, खूप विचार केला आणि म्हणाले की या विवेकमध्ये काय काय येतं म्हणून त्यांनी ते लेख वाचायला सुरुवात केली. तर ते सगळे अध्यात्मावरचे आणि खूप जड जड शब्द वापरून असे लिहिलेले. मग यांना असं वाटलं की असे जड जड शब्द वापरायचे असतात, खूप असं वैचारिक लिहायचं असतं, तरच ते विवेकमध्ये छापून येतं. मग त्यांनी ते खूप विचार करून असे ते एक लेख लिहिला आणि त्या विवेकच्या संपादकांकडच्या समोर जाऊन उभे राहिले. म्हणले हा लेख मी लिहिलाय. त्यांनी पाहिलं, वाचून ठेवतो आणि मग कळवतो जा. त्यांना म्हटलं हा काय मुलगा लिहिणार मी. म्हणले बरं जा तुम्ही बघू. झालं. यांनी तो लेख ठेवला आणि त्यावेळी काही झेरॉक्स वगैरे शक्यच नाही. 1949 सालची गोष्ट आहे. झेरॉक्स कसलं हो, काहीच नव्हतं. ह्यांनी तो लेख तिथे ठेवला आणि रोज आपले वाट बघायला लागले की बाळासाहेब त्याचं वर्णन असं करतात, एखादी प्रेयसी कशी आपल्या प्रियकराच्या पत्राची वाट बघत असते, पोस्टमन दिसला की आलं का माझं पत्र असं म्हणते, तसं रोज मी वाट बघायचो की त्या विवेकमध्ये माझा लेख आला का. असं खूप वाट बघितली आणि 1-2 अंक गेले. 3ऱ्या अंकात तो लेख छापून आला. आता लेख छापून आल्यावर आणखीन एक अपेक्षा वाढली की त्याच्यावर लोक काय म्हणतात, कारण त्यांनी विवेकमध्ये वाचलं होतं. अशी पत्र लिहितात लोक, हा लेख फारच छान झाला होता वगैरे वगैरे. तर आपल्याबद्दल असं कोणी लिहित आहे का म्हणून ते वाट बघत राहिले. म्हणून ते परत संपादकांकडे गेले. ते म्हणले तू रोज येऊन मला काही त्रास देऊ नकोस, एकही पत्र आलेलं नाही. तर आणि मग पुढचं वाक्य ते जे बोलले ते वाक्य खूप महत्वाचं आहे. पण एखादं वाक्य, एखादा शब्द आपल्याला कदाचित काही वेळेला त्याचा राग येतो की असं काय बोलतात, पण तुम्ही जर काही वेगळ्या दृष्टिकोनातनं ते ऐकलं, पाहिलं त्याच्याकडे, तर काहीतरी वेगळं घडतं. तसं ते एकदम संपादक चिडले, म्हणले हे एवढ्या वैचारिक आणि अवघड भाषेत लिहिलेलं कोण वाचणार रे तुझं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे म्हणजे ही अवघड भाषा आपल्याला जमली आहे, पण ठीक आहे हे कोणी वाचणार नाही हेही कळलं. मग आता काय करायचं. तर त्यांच्या डोळ्यासमोर काय आलं, परत एकदा सांगते की मोठं व्हायचं असेल की कसा दृष्टिकोन असतो एखाद्या व्यक्तीचा. त्यांच्या डोक्यात लगेच ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आलं. हे तुलना म्हणून नाही, हे उदाहरण म्हणून. आपण जेव्हा म्हणतो की संतांच्या मार्गे चालावे, अहो ते सोपं नसतंच, पण संतांचं स्मरण करावं हे तर सोपं आहे ना. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की जी गीता, ज्याचं तत्वज्ञान जे मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे, ते संस्कृत सारख्या त्यावेळी अवघड असलेल्या भाषेत लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून एका 16 वर्षाच्या मुलांनी अतिशय सोप्या भाषेत प्राकृत मराठीमध्ये ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ लिहिला, साहेबांच्या डोक्यात आत्ताच्या मुलांच्या भाषेत ट्यूब पेटली आणि त्यांना असं वाटलं हा प्रयत्न आपण करून पाहावा. सोपी भाषा आपण वापरून हे लिहिता येईल का आपल्याला. आणि खरंच त्यावेळेला तुमच्यावर सरस्वती खरंच प्रसन्न झाली आणि झरझर झरझर त्यांच्या हातून ते शिवचरित्र लिहायला सुरुवात झाली. मग मात्र ते विवेक साप्ताहिकाकडे गेलेच नाहीत. तो लेख छापून येऊ अगर न येऊ. आणि मग त्यांनी ते लिहायला सुरुवात केली. लिहायला सुरुवात केल्यानंतर ते 1000 पानांचं शिवचरित्र झालं. त्याचे सुरुवातीला 10 खंड होते, छोटी छोटी 10 पुस्तकं होती. पण ती पुस्तकं होती हे म्हणणं इतकं सोपं आहे. परत ते मागचा प्रसंग आठवला, छापायचं कसं, त्याला लागणारे पैसे आणायचे कुठून.
त्यावेळेला ते पैसे मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं असेल, इतर लेखकांची पुस्तकं, त्यावेळेच्या लेखकांची, वाल कुलकर्णी, वाम जोशी, असे मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं पिशवीत भरायची, लोकांकडनं उधारीवर घ्यायची, प्रकाशकांकडनं, आणि ती वेगवेगळ्या संस्थांमध्ये, शाळांमध्ये जाऊन विकायची. आणि मग ते पैसे मिळाले की त्याच्यात छापायचं असं त्यांच्या डोक्यात. एक प्रसंग सांगते, आपल्याला ऐकल्यानंतर काय वाटेल पहा. बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की अशी दाढी वाढलेली माझी, अंगात मळके कपडे, कारण पैसे हा प्रकार नव्हताच. पुरंदरे पूर्वी सरदार होते, पण आपल्याला माहितीच आहे की संस्थानिकांचं पुढे काय होतं तिथे आपण बसलेलोच आहोत. तर त्यामुळे सरदारकी आणि हे सगळं संपलेलं होतं. तर काय करायचं आता, कसे मिळवायचे पैसे, त्यामुळे ते कपडे देखील असे जरा मळलेले, दाढी वाढलेली, खांद्याला पिशव्या, अशा ह्याच्यात ते एका शाळेत गेले. त्या मुख्याध्यापकांना त्यांनी सांगितलं की मी मुलांसाठी उपयुक्त अशी पुस्तकं विकायला आणलेली आहेत. तर ते मुख्याध्यापक म्हणले, हो बरोबर आहे, पण आत्ता काय झालंय की आत्ता सुट्टीची वेळ झाली आहे, मधली सुट्टी होईल, मुलांना आम्ही काही त्यावेळी हे देणार नाही, त्यांना खेळू दे, करू दे, मग नंतर तुम्ही या, आत्ता आमची पण चहा प्यायची वेळ झालेली आहे, तर तुम्ही ते सगळं नंतर आणा तुमचं हे. मग ते म्हणले की आता काय करायचं, म्हणून ते त्या मुख्याध्यापकांच्या खोलीच्या बाहेर गेले आणि तिथे मैदान होतं, त्या मैदानात ते उभे राहिले, एका बाजूला ते उभे राहिले. तर मुलांची सुट्टी झाली आणि मुलं खेळत आली आणि एकदम म्हणाले, ए तो पहा वेडा, दाढी वाढलेली, फाटके कपडे, ए काय रे, कोणी त्यांचा शर्ट ओढतंय, कोणी त्यांची पिशवी ओढतंय. त्यावेळी साहेबांच्या मनात काय आलं, साहेब म्हणले खरंच मी वेडाच होतो, मी शिवचरित्रांनी झपाटलेला होतो, वेडाच होतो मी. ही मुलं मला काही चिडवत नव्हती, ती माझं कौतुक करत होती असं मला वाटतं. आणि पण त्यावेळी त्यांना मनातनं वाईट वाटलं की अरे काय, आपण पैसे छापण्यासाठी मिळवू शकत नाही. परत ते काही त्या मुख्याध्यापकांकडे गेले नाही, घरी आले आणि त्यांच्या वहिनीने हातातल्या बांगड्या सोन्याच्या काढून दिल्या आणि त्यांच्यापुढे ठेवल्या आणि म्हणाले, ह्याच्यातनं तुम्हाला काय खर्च येतोय, मला या बांगड्या नाही महत्वाच्या, तुमचं लेखन मला महत्वाचं वाटतं. आणि त्यानंतर ते पुस्तक छापलं गेलं. एखाद्या गोष्टीचं भाग्य कसं असतं, ज्याला आपण कदाचित आपल्यापैकी कोणी वहिनींच्या बांगड्या म्हणून एक पूर्वी सिनेमा होता, चित्रपट होता, तर आमच्या घरी ते खरंच घडलं असं. हे सगळं झाल्यानंतर ते पुस्तक हे झालं, पण आता ते वाचणार कोण. इथे एक गमतीशीर आठवण सांगते, याचा थोडासा विषयांतर होईल, पण एक तरी आपल्याला माहीत असावं म्हणून एक गमतीशीर आठवण सांगते. शिवाजी महाराजांवरची पहिली बखर ही पेशव्या काळात लिहून झाली. कारण शिवाजी महाराजांच्या काळात असं काही बखर वगैरे लिहिण्याचं, ही बखर लिखाणाचा उगमच हा पेशव्या काळात आहे. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांवरची सप्त प्रकरणात्मक चरित्र असं चिटणीसांनी लिहिलेली ती बखर आहे आणि ती छापून तयार झाली, पण गंमत अशी की ती कोणी वाचतच नव्हतं. काही कोणाला काही असं हे नव्हतं वाचायचं वगैरे. मग गंमत काय केली, हे खरं आहे बरं का, आपण ते बखर जुनी प्रत काढून पहा नक्की. मग आता हे कोणी वाचत नाही, मग वाचण्यासाठी काय केलं, मी वाचली गेली पाहिजे, मग काय करायचं, तर त्या बखरीच्या शेवटी असं लिहिलेलं आहे, ही बखर एकदा जे वाचेल त्याला पैसे मिळतील, दोनदा वाचेल त्याला पुत्रप्राप्ती होईल वगैरे. असं लिहिल्यामुळे ती बखर इतकी खपायला लागली की लोकांना ते असं वाटलं अरे, आणि मग ती लोकांच्या देवाऱ्यात वगैरे जाऊन बसली आणि खूप त्याला मागणी यायला लागली. तर हे तर सगळं त्यांना माहिती होतं, तर पण हे वाचणार कोण आणि ह्याची प्रसिद्धी कशी होणार. आणि मग एक तो सुवर्ण क्षण आला. पु ल देशपांडे दिल्लीला निघाले होते, पुण्याहून आपल्या मुंबईहून दिल्लीला निघाले होते आणि त्यांना सवय की वाटेत काहीतरी वाचायला घ्यायचं. त्यावेळी साहेबांची आणि पुलंची फारशी ओळखच नव्हती अशी, पण कसं काय पुलंच्या हातात ते 10 खंड पडले. ते पडले आणि पुलंनी असं लिहिलेलं आहे की हे 10 खंडी चरित्र घेऊन मी दिल्लीला निघालो होतो
आणि मी माझी तहान भूक सगळी विसरलो. काय लिहिलंय या मुलांनी. आणि मला असं वाटलं की अरे हे शब्द हे असे आठवून लिहिलेले नाहीत, हे त्याच्या रक्तातनं आणि त्याच्या हृदयातनं आलेले शब्द आहेत. आणि तिथून ते एकदम दिल्लीला उतरल्यानंतर त्या सांस्कृतिक विभागात गेले आणि तिथे ती 10 पुस्तकं ठेवली. ते कुठल्या कामाला आले ते विसरूनच गेले. आणि त्यांनी ती 10 पुस्तकं ठेवली आणि म्हणले ह्याला पुरस्कार मिळायलाच पाहिजे. आणि चक्क राज्य पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाला. आणि तिथून भाग्याचे क्षण सुरू झाले. ते सगळं झाल्यावर त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला. त्यातली पहिली प्रत यशवंतराव चव्हाणांनी घेतली होती. आणि यशवंतराव म्हणाले की तुला काय याचे येईल, मध्ये खर्च येईल काय, ते मी हे करीन. पण पुढे ते सगळं लयाला गेलं. पण नंतर काही त्याची गरजच भासली नाही. आज एक वाक्य सांगायला मला आवडेल. मराठीतलं पहिलं एकमेव चरित्र असं आहे की ज्याच्या लाखो प्रती खपल्या. आता त्याची 18वी आवृत्ती निघाली होती. वेळी झाले लोक. काय हे, तर मला त्याच्याबद्दल मी माझ्या पुस्तकात एक थोडंसं असं नमूद केलंय. ते असं आहे की वेळ लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. वेळी माणसंच इतिहास निर्माण करतात. आणि असं मला शिवचरित्राचं वेळ लागलं होतं आणि त्यातून हा इतिहास घडला. आपण असं म्हणतो ना, अरे काय वेड्यासारखं करतो, काय वेळ लागलाय का तुला. असं खरंच बाबासाहेबांना वेळ लागलं होतं त्या शिवचरित्राचं. त्यातली काही वाक्य मी आपल्याला इथे सांगते. त्याच्या आधी फक्त एक मला जे त्यांच्याबद्दल जे वाटलं, म्हणजे हे पुस्तक लिहिताना मला जे सुरुवातीला त्यांच्याबद्दल वाटलं ते असं एकदम एकाएकी सुचलं. आणि ते मी असं लिहिलंय की इतिहासाचं संशोधन करून त्यातून शिवचरित्राचा हिरा लक्ष लक्ष मराठी मनांच्या कोंदणात विराजमान करण्यासाठी तन मन धन सर्वस्व अर्पण करणारा, हजारोंच्या संख्येनं व्याख्यानं देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता, लेखक, दिग्दर्शक, चरित्र, कथा, कादंबरी, महानाट्य इत्यादी साहित्य प्रकारांची निर्मिती करणारा भारत भूमीवरचा हा एकमेव द्वितीय असा ऐतिहासिक बलवंत कलावंत आहे. आणि या पुरंदरे कुलोत्पन्न प्रतिभावंताची, दानशूराची, शाहिराची, इतिहास वेड्या संशोधकाची ही प्रेरक कहाणी आहे असं मला वाटतं. तर यातले काही ओळी मी आपल्याला वाचून दाखवते. 2-3च सांगते. सांगण्यासारख्या असंख्य आहेत. 1000 पानात किती सापडावं, पण त्यातल्या अगदी मी 2-3च ओळी सांगते. वेळ संपली तर मला सांगा बरं का, माझं काही लक्ष नाही राहते. त्यांनी असं लिहिलंय की ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकून पडलेले मौल्यवान धन मराठीच्या किल्लीनी उघडले. दुसरं असं आहे 3च अक्षरे शिवाजी, पण त्यातल्या एका अक्षरात रामायण, एका अक्षरात महाभारत आणि तिसऱ्यामध्ये शिवभारत सामावलेले आहे. आणि 3ही अक्षरात महान भारत घडवण्याचं चिरंजीव सामर्थ्य साठवलेलं आहे. हे शिवाजीचं वेड मला लागलं असं त्यांना वाटतं. त्यात रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. आता त्याच्यावर वाद खूप झाले, ते आपण सोडून घेऊया. पण त्याच्यात साहेब काय लिहितात की रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं म्हणजे आकाशाने समुद्राला पत्र लिहिलं. अतुलनीय असे ते सगळे होते. हे शिवचरित्र आचार्य अत्र्यांनी वाचलं आणि अत्र्यांची प्रतिभा तर आपल्याला माहितीच आहे. अत्रे असं म्हणाले, मराठी ही दासी झालेली आहे ह्या शिवचरित्राची आणि ती पायाशी लोळण घेते. इतकं अप्रतिम शब्द यातले वाचलेत. आपण सगळ्यांनी वाचलं असेलच असं मी गृहीत धरून चालते. मला असे अनेक जण भेटतात की आम्ही त्याची पारायणं केली आहेत. वेळे झालेत आम्ही त्या शिवचरित्र. आत्ताही मला हे मी नाव विसरले. तर असे अनेक लोक मला भेटले आणि सांगितलं की हे शिवचरित्राने आम्ही वेडे झालो. आणि एक वाक्य मी आपली सगळ्यांची परवानगी घेऊन बोलणार आहे.
की बाबासाहेबांनी जर शिवचरित्र सांगितलं नसतं तर ते आजपर्यंत कुणाच्याही मनापर्यंत पोचलंच नसतं. आणि ह्या एका कामासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं, पण त्याच्यावरनं जे काही राजकारण झालं ते काही मला सांगण्यात काही हे वाटत नाही आहे. मग आता इथे एक गोष्ट झाली की हे शिवचरित्र तयार झालं. मला एक असं वाटतं की हे शिवचरित्र वाचताना तुम्हाला आला का अनुभव की ते आपल्याशी बोलतात असं वाटतं. ते वाचत नाही आपण, साहेब बोलतात आणि आपण ऐकतोय असं वाटतं. इतकी जादू त्या शब्दात आहे, त्या वाक्यरचनेत आहे. आणि म्हणून कदाचित त्यांनाही असं ते मी सुरुवातीला म्हटलं होतं की त्यांनी 13 दिवस तुरुंगात असताना शिवचरित्र सांगायला सुरुवात केली होती. आणि मग त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाला की आपण लिहिलं आहे खरं आहे, पण आपण याच्यावर बोलून बघूया. आणि मग त्यांचे एक मित्र नागपूरला होते, राजा काका कुलकर्णी, तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तू बोलशील का एक आमच्या इथे. ते म्हणलं कुठे कुठे बोलायचं. पहिलं व्याख्यान साहेबांचं नागपूरच्या महिला मंडळात झालं. तर ते बोलायला ते म्हणले की ठीक आहे आता काहीतरी कुठेतरी सुरुवात करायलाच पाहिजे. तर त्या महिला मंडळात पहिलं 1954 साली व्याख्यान त्यांचं झालं. आणि मग मात्र जसं शिवचरित्र हे पुस्तक खपायला लागलं तसं व्याख्यानाची निमंत्रणावर निमंत्रण. आणि मग आपल्या सगळ्यांना आता कल्पना त्यांनी सांगितलं तसं की पिढ्या घडत गेल्या त्यांच्या व्याख्यानातनं. 7 दिवसांची व्याख्यान मला असायची. सुरुवातीला ती मोफत असायची, पण पुढे आयोजकांनाच असं वाटायला लागलं की एवढी गर्दी जमती आहे त्यातनं आपण काहीतरी उत्पन्न मिळवलं आणि ते सत्कार्यासाठी जर वापरलं तर काय हरकत आहे. आणि म्हणून 7 दिवसाची व्याख्यान मला तिकीट ठेवून पहिलं काहीतरी 1 रुपया तिकीट, 2 रुपये, आणि समोर बसायचं असेल तर 3 रुपये तिकीट 7 दिवसांसाठी. तरी लोक याची म्हणायचे ते आठवण्यात नाही का ऐकता येणार वगैरे असं ते मराठी लोकांचं असू दे. तर बाबासाहेब स्वतः तिकीट काढून व्याख्यानाला जायचे. ते म्हणायचे की हे जर त्या आयोजकांचं असेल तर माझं 3 रुपयाचं तिकीट हे असायलाच पाहिजे. आणि तिकीट काढूनच ते व्याख्यान आम्हाला घरी सुद्धा तिकीट काढले का आधी तरच यायचं. त्या अर्थात ते सांगायला लागलंच नाही, आम्ही पण तिकीट काढूनच जात होतो. तुम्हाला एक सांगू, ही व्याख्यानं किती दिली असतील त्यांनी कल्पनाच आपण करू शकत नाही. 12 ते 13 हजार व्याख्यानं दिली. एकही कागद पुढे न ठेवता जायचं आणि व्यासपीठावर उभं राहायचं आणि जे बोलत राहायचं भानच नसायचं त्यांना. 7 दिवस कसं त्यांच्या लक्षात राहायचं, त्यांच्या स्मरणशक्तीला माझा अक्षरशः साष्टांग नमस्कार आहे. आजही 95व्या वर्षी 5व्या वर्षी काय झालं होतं हे सुद्धा ते सरळ सांगतात, सगळं सांगतात. ही देणगी आहे आणि ती जपली आहे त्यांनी, हे फार विशेष आहे गं. तर ह्या व्याख्यान मला सुरू झाल्या आणि अशा 12,000 व्याख्यानं. एका व्याख्यानाची गंमत आज मला इथे आल्यानंतर ते आठवलं, ते सांगते. एका गावात त्यांचं व्याख्यान होतं. ते होतं मारुती मंदिराच्या पटांगणात. बाबासाहेबांचा एक दुर्गुण म्हणा, आपल्या दृष्टीने तो सद्गुण आहे. आपण सगळेच त्यावेळी वेळेचं महत्त्व जाणता म्हणून सांगते. त्यांचं व्याख्यान 6 वाजता सुरू होणार होतं. तर अजूनही एक सांगते, कुठे लग्नाला जायचं असलं ना तरी सुद्धा 12 वाजताचं लग्न असेल तर 11:15 ते तिथे हजरच असणार, लग्नासारख्या ठिकाणी सुद्धा. तर व्याख्यान स्वतःचं 6 वाजता सुरू होणार होतं. 5:45 वाजता ते तिथे गेले तर त्यांनी पाहिलं, आता मी इथे आले त्यावेळेला खुर्च्या वगैरे मांडले. मी 4:15 वाजता इथे आले, खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहे, सगळी तयारी होती. त्यावेळी मला हा प्रसंग आठवला की ते गेले तिथे. तेव्हा ते म्हणाले की फक्त मारुती आणि मी असं दोघंच होतो. मग काही वेळाने एक माणूस हातात खराटा घेऊन आला, म्हणजे पटांगण झाडायला सुरुवात. तर झालं म्हणले, माझा जीव खालीवर व्हायला लागला. 6ला 5 कमी होते.
तो आपला खरा खरा झाडतोय, तो बिचारा त्याचं काम करतोय. आता ह्याच्यानंतर तो सतरंज टाकणार आणि मग लोक येणार, कसं काय आहे सगळं. तर म्हणलं मी त्याला थांबवलं आणि त्याला म्हटलं की बाबा रे, हे नाही झाडलंच तरी चालेल, तसं स्वच्छच आहे, असू दे. आणि मी 6 वाजले आणि मी बोलायला उभं राहिलो. माझं व्याख्यान ऐकायला फक्त मारुती बाप्पा, तो सुद्धा झाडणारा कुठे गेला निघून. तर तो गावात गेला होता आणि तो सांगायला लागला, तो वेडा माणूस आला आणि तो बोलायला सुरुवात केली त्यांनी. तेव्हा गावातल्या लोकांना सुटलं, अरे आत्ताच तर आम्ही इकडे 6 वाजता येतो काय. त्यांनी ते व्याख्यान सुरू ठेवलं. 6 वाजता कोणी नाही, मग एक जण आला, दुसरा आला, तोपर्यंत ते बोलतच होते. आणि ज्या वेळेला 7:30 वाजता व्याख्यान संपणार होतं, त्यावेळेला मात्र सगळं पटांगण गच्च भरलेलं होतं. पण मग ते लोक म्हणायला लागले आमचं चुकलं वगैरे. त्यांना अजिबात चुकलं नाही. मला ही फार वाईट सवय आहे की वेळेवर सगळं व्याख्यान सुरू करायचं. तुम्ही आता तुम्हाला जर काय वाटत असेल की आधीचं व्याख्यान काय झालं, तर तुम्ही मारुती रायाला विचारा, तो तुम्हाला सगळं सांगेल. तर ही जी सवय आहे ही अतिशय त्यांची, अजून घरात सुद्धा असं इतकं हे असतं की वेळेवर जायचं, कुठेही वेळ चुकवायची नाही. हे अतिशय चांगली गोष्ट. दुसरे दमा मिराजदारांनी, ते औरंगाबादला प्रोफेसर होते आणि ते काय विद्यार्थ्यांची अभाविपचे ते प्रमुख कार्यकर्ते होते दमा. मग त्यांनी असं ठरवलं की अभाविपासाठी आपण या व्याख्यानमाला, आणि असं झालं की आता कुठल्या संस्थेला मदत हवी असेल की बाबासाहेबांचे व्याख्यानमाला ठेवायचे, म्हणजे मग पैशांची मदत मिळते असं. तर तसं अभाविपाच्या मदतीसाठी 7 दिवसांची व्याख्यानमाला औरंगाबादला ठेवली होती. आणि झालं, बाबासाहेब बोलायला उभे राहिले. एक दिवस असं झालं की सुरुवातीला काही कुणी यायच ना, तर मिराजदारांना वाटलं की बापरे, आपण त्या मदतीसाठी गेलो तर कोणी येत कसं नाही वगैरे, म्हणजे आता आपल्या खिशातले पैसे घालायला लागणार की काय असं. पण दुसऱ्या दिवशीपासून गर्दी व्हायला लागली. मग परत मगाचंच वाक्य की आम्हाला पास मिळतील का वगैरे असं लोक चौकशी करायला लागले. पण मग खूप गर्दी व्हायला लागली आणि व्याख्यान छान रंगायला लागलं. एक दिवसाचा विषय होता औरंगजेब. त्या औरंगजेबावर, शिवाजी महाराजांवर जेवढं बोलावं ते औरंगजेबाशिवाय काही पूर्णच होणार नाही. तर ते औरंगजेबावर बोलत होते आणि औरंगजेबाला 5 मुली होत्या. मग साहेब सांगायला लागले, खैरुन्निसा, मेहरुन्निसा, झेबुन्निसा. आणि मग ते एकदम थांबले, म्हणले काय हो, माझ्यावर वेळ आली आहे. तर औरंगजेब मरून गेला, त्याच्या मुली मरून गेल्या, पण त्यांची नावं घेण्याचं काम अजूनही मी करतोय. त्यामुळे त्यांच्यातली जी विनोद बुद्धी आहे, जो मिश्किलपणा आहे, त्यामुळे ते एखाद्या तत्वव्यक्तीचं आव्हान आणत नाहीत. सांगतात तत्वज्ञान, पण ते इतकं सुंदर भाषेत सांगायचे आणि त्यामुळे ते लोकांच्या हृदयापर्यंत ते पोचलं. आणि मला असं वाटतं की ऐकणाऱ्याला सुद्धा ते आपल्या नसानसात भिनायला लागलं. आणि म्हणूनच एकीकडे व्याख्यानमाला आणि एकीकडे राजा शिवछत्रपतीचं व्याख्यान, तर आपल्या पुस्तकाचं वाचन हे सुरू झालं. आणि मग पुढे असं झालं, इंग्लंड, अमेरिका सगळीकडनं त्यांना व्याख्यानाची बोलवणी यायला लागली. आणि मग साहेब तिकडे मोठ्या मानाने जायला लागले. मध्ये एक असं झालं की आम्ही पुरंदरे, आधी शुक्रवार पेठेत घर होतं पुण्याच्या, आणि नंतर आपल्या सगळ्यांना माहिती असेल पर्वती टेकडी. त्या पर्वती टेकडीवर पेशव्यांनी जी पर्वतीची मंदिरं बांधली, तर तिथे एक विष्णू मंदिर जे बांधलं, त्या विष्णू मंदिराचं वतन पुरंदऱ्यांना दिलं, पेशव्यांनीच दिलं. वतन दिलं म्हणजे काय केलं, तर त्या सकाळ संध्याकाळ त्याची पूजा अर्चा करायची, त्याचं सगळं देखभाल करायची ती पुरंदऱ्यांनी करायची. तर पण ती काही साधी नाही, त्याच्यासाठी वेदशास्त्र संपन्न अशी पदवी आवश्यक होती. म्हणजे पवमान यायला पाहिजे, अमुक हे सूक्त यायला पाहिजे वगैरे. बाबासाहेब सगळं ते शिकले आणि ते पर्वतीवर पूजेला जायला लागले. पहा साधेपणा कसा आहे आणि ही धार्मिक श्रद्धा आहे. पण पुढे असं झालं की आता इथे वेगवेगळ्या ठिकाणी बोलवणी यायला लागली व्याख्यानाची. मग त्यांना ते काही पर्वतीची पूजा जमेना. आमच्याकडे
पिढ्यानपिढ्या पेशव्यांपासूनच्या पिढ्यानपिढ्या ती पार्वतीची पूजा चालू होती. माझे यजमान बाबासाहेबांनंतर कोण जाणार तर माझे यजमान जायला लागले. 50 वर्ष रोज पर्वतीवर ते जायचे. एक काही दिवस मला आठवतच नाही की मला कंटाळा आलाय, केवढा पाऊस पडतोय, काय ऊन आहे, मी नाही आज जात, जाऊ दे होईल काहीतरी, असं कधीच केलं नाही. 50 वर्ष रोज पूजा करणं असं ते वतन होतं आमच्याकडे. आणि बाबासाहेब मग त्यामुळे त्याच्यातनं मुक्त झाले आणि मग व्याख्यानांसाठी त्यांचे दौरे सुरू झाले. तर या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट मला सांगायची की त्यांच्या बहिणी ज्या वेळेला आजारी पडल्या तर त्यांना खरं कॅन्सर झालं होतं, पण त्यांनी सांगितलंच नाही, तसंच सहन करत राहिल्या. आणि शेवटचे 15 दिवस मात्र बाबासाहेबांना कळलं की आपल्या बहिणींना कॅन्सर झाला आणि त्या काही दिवसांच्या सोबती आहेत. त्यावेळेला बाबासाहेबांनी काय केलं असेल, सगळ्या व्याख्यान मला रद्द केल्या आणि बहिणींचं बेडपॅन सुद्धा टाकलेलं आहे. त्यांची सेवा केली आणि म्हणाले की मला जगातलं कुठल्याही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, माझ्या बहिणींची तब्येत महत्त्वाची. हे जे स्वभावातलं आहे. शुक्रवार पेठेत ज्यावेळेला ते राहत होते त्यावेळेला असतील ते 14-15 वर्षाचे, पण त्यांच्या दारात एकदा एक भिकारीण आली, भीक मागायला भिकारीण आली. भीक तर घातलीच त्यांनी, पण एकूण पाहिलं तर ती भिकारीण आली आणि एकदम बसलीच, कारण ती आजारी होती, खूप काही रोग तिला झाला होता. घरात वडील माणसं आई वगैरे स्वयंपाक करत असेल. बाबासाहेबांनी काय करावं, मागच्या बाजूने त्या भिकारणीला धरून नेलं, तिला स्वच्छ आंघोळ घातली. तेव्हा त्यांची आई धावत आली म्हणाली, अरे काय करतोस? नाही म्हणले, हिचं ते अंग खूप मळलेलं होतं त्यामुळे मी तिला आंघोळ घातली आणि इथे आता मला गादी आणून दे, मी तिथे तिला झोपवतो. आणि त्या भिकारणीची त्यांनी सेवा केली. 15 दिवसांनंतर ती भिकारीण गेली. पण असं मनात नाही आलं की आपण भिकारणीची अशी सेवा करतोय. त्यामुळे जात धर्म श्रीमंत गरीब हे भेद त्यांच्या मनात कधी नव्हतेच, आता असणं शक्यच नाही. त्यामुळे ही जी सेवावृत्ती त्यांच्यात आहे. नागपंचमीचा जन्म एकदा पूर्वी असं यायचे पहा की गारुडी यायचे, ते नागाला घेऊन यायचे, नागोबाला दूध म्हणून ओरडत यायचे. तर यांनी काय केलं, त्या दिवशी त्यांचा वाढदिवस म्हणून नवीन शर्ट शिवलेला होता आणि अगदी ते बसले होते, लिहित बसले होते. तर शर्ट घालून ते लिहित होते आणि तेवढ्यात तो माणूस आला. यांनी काय केलं, दोन्ही खिशात हात घातले, जे हातात जेवढे पैसे आले ते सगळे ते देऊन टाकले आणि म्हणाले, आजपासून फक्त तू या नागाचा धंदा करू नकोस. तुला पैसे हवे असतील तर तू, पण असा दारोदार हिंडू नकोस, कारण नागोबा कधीच दूध पित नाही. हे देण्याची वृत्ती इतकी होती की हे जे व्याख्यानातनं त्यांना पैसे मिळायला लागले, पुस्तक विक्रीतनं त्यांना जे पैसे मिळायला लागले, याचं दान त्यांनी केलंय 2 कोटी रुपये. त्या काळात 2 कोटी, की ज्याची आत्ता किंमत आपणच करा किती कोटी होईल. हे हॉस्पिटल्स, विद्यार्थ्यांचं शिक्षण. आमच्याकडे आपल्याला खरं वाटणार नाही, वेगवेगळ्या धर्माची मुलं आमच्याकडे येऊन राहिलेली आहेत. एक मुसलमान मुलगा होता, तो पुढे CA झाला. तोपर्यंत सगळी जबाबदारी बाबासाहेबांनी घेतली. त्याला आपल्या ताटात जेव घालत होते ते. कुठेही मनात असा भाव नाही की हा मुसलमान आहे, हा दलित आहे. किती जण येऊन शिकून गेले, अजूनही आहे, ते चालू आहे. हे ज्ञानसत्र चालूच आहे. त्यामुळे परत एकदा सांगते की हे मोठेपण, आणि म्हणून मला वाटतं आपण सगळे ऐकायला आलात की हे कसे मोठे आहेत, तर हे असे मोठे आहे. हे सगळं झालं तर या सगळ्या व्याख्यानमालातनं मिळालेले दान धर्म सुरू होता. तरी सुद्धा अस्वस्थ होते ते, अजून काहीतरी आपण शिवचरित्रावर केलं पाहिजे. मग काय, तर त्यांनी रोमला ते एकदा गेले होते. रोमला गेले असताना त्यांनी तिथे एक नाट्यप्रयोग पाहिला. ते महानाट्यच होतं. तर ते खुल्या पटांगणात होतं, काही स्टेज वगैरे असं काही वर छप्पर नव्हतं. ते स्टेज 500 फूट लांब, एवढं प्रचंड, आणि त्यात 500 कलाकार काम करत. साहेबांना वाटलं की अरे इथे काही एवढी याच्यात या नाट्यात
एवढं काही सामर्थ्य नाही लेखनात, तरी सुद्धा लोक हे पाहायला येतात आणि 500 लोक एका वेळी काम करतात आणि आपल्याकडे शिवाजी महाराज हे केवढं मोठं नाट्य घडून गेलेलं आहे. आपण हे असं का नाही करायचं? आणि मग त्यांच्या मनात जाणता राजा या नाटकाचा जन्म झाला की आपणही हे असं काहीतरी लिहिलं पाहिजे, आपण हे काहीतरी केलं पाहिजे. आणि लिहिलं त्यांनी ते नाटक. एक दिवस मुंबईचे महासंचालक, पोलीस महासंचालक अरविंद इनामदार ते आलेले होते. तर मी तिथे बसले तर मला साहेब म्हणले, बा जरा 2 प्रती मी तुम्हाला एक आणि एक अरविंदराव इनामदारांना देतो, हे वाचायचं तुम्ही. तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं काय लिहितात ते. हे तुम्ही वाचायचं आणि मला सांगायचं. आणि सांगा मला दोघं जण काय असं वाटतं ते. तर मी तर इतकी घाबरतच होते, कारण त्यांच्या समोर उभं राहणं हे अजूनही मी करत नाही. त्यांच्या समोर जाऊन उभं राहायचं आणि त्यांच्याशी काय जेवायला येतंय का असलं मी अजून कधीही करू शकत नाही. अत्यंत नम्रपणे सांगते, माझ्या लग्नानंतर तर त्यांनी असं सांगितलं होतं, रोज नऊवारी नेसायचं. अरे बापरे, नऊवारी साडी, नथ घालायची, दोन्ही खांद्यांना पदर. मी एक दिवस म्हटलं की हे कसं शक्य, का शक्य नाही आहे? मला म्हणले, पुरंदरांची सून आहे, तुम्ही हे सगळं केलंच पाहिजे तुम्ही. तर मग एक दिवस घरातली कणिक संपली, गव्हाचं पीठ संपलं, मी आपली दळणाचा डबा, नऊवारी साडी, नथ चालले. मला म्हणले, बा तुम्ही कुठे चाललेत? म्हटलं ते असं असं. तर म्हणले, पुरंदरांच्या सुनेनी दळण आणायचं नाही. म्हटलं मग खायचं काय? तर ते नऊवारी वगैरे असं काही आपल्याला जमणार नाही म्हटलं. पण ते सुद्धा भीतभीतच. माझी मुलगी आली आता इथे, ती लहान होती, तर त्यावेळेला मी नोकरी करायला लागले. खूप खूप संघर्ष केला आणि मी कारण ते काय म्हणायचे की अहो मी आहे ना, तुम्ही कशाला पैसे मिळवत आहे? तर मी अशी त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले आणि म्हटलं की आपण काही पैशाचं झाड लावलेत का आणि ते हलवून आम्हाला देत आहे का? आपण कष्ट करताय आणि म्हणूनच हे आहे, मला करू दे ना, मी जर शिकलेली आहे तर मला करू दे ना नोकरी. तर ते इतके चिडले. 2 वर्ष माझ्याशी ते बोलत नव्हते. घरात आम्ही राहायचो, जेवायचे ते, मी काय बोलायला लागले की लक्षच द्यायचं नाही, निघून जायचे. मी रोज रडायची, माझ्याशी बोला. 2 वर्ष माझ्याशी बोलले नाही. तर ती अगदी लहान होती, 3-4 महिन्यांची. तेव्हा ते काय करायचे, तिला पाळण्यात टाकायचे आणि झोका द्यायचे आणि म्हणायचे, हो तुमची आई गेली आहे नोकरी करायला, ती पैसे आणेल आणि मग तुम्हाला दूध मिळेल. आपल्या घरी कोण पैसे आणतं? तर मी अक्षरशः त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हटलं, आपण असं बोलू नका. मी या गोष्टीसाठी नोकरी नाही करत, मी पैशांसाठी नोकरी नाही करत. पुरंदरांकडे पैशाची काय आहे हे मला माहिती आहे, पण आपण समजावून घ्या, मी दिवसभर करू काय वगैरे. पण नाही, 2 वर्ष मी तशीच काढली. नाही तर नाही, असा थोडासा आहे बघ त्यांचा स्वभाव रागीट, असा रागीट आहे. बाहेरच्यांशी नाही रागवणार ते, पण बाहेरच्यांवर रागवले की ते माझ्यावर आणि माझ्या मिस्टरांवर इतके बोलायचे आणि नंतर काही वेळाने येऊन म्हणायचे, जाऊ द्या विश्वासराव, विसरून जा, ते आपलं मी मगाशी चिडलो होतो. काही नाही, अहो तुम्ही माझे आहात म्हणून मी रागवतो, दुसऱ्या तिरायतावर मी रागू का? रस्त्यावरच्या माणसावर मी अहो पण असं म्हणजे आमच्यावर सारखं रागवणं, आमच्या वाट्यानं सारखं ते म्हणजे ते प्रेम मोजायचं का? असं एक म्हणजे प्रेमाची व्याख्याच काही वेगळी आहे की रागवणं इज इक्वल टू प्रेम. आणि सारखं ते बाहेर कुठे रागवलंय की मग तर मी पुढे त्यांच्या समोर जायचीच नाही. आता आपल्याला काहीतरी हे, पण प्रेमळ त्यांच्या इतकं प्रेमळ कोणीच नाही. अत्यंत हळवे आहेत, अत्यंत हळवे. तर मी असं सांगत होते की हे जाणता राजाचं नाटक त्यांनी लिहून दिलं. किती वेळाचं होतं ते माहितीये का? मी वाचल्यानंतर एकदम अरविंदराव आणि मी एकदम पटकन म्हटलं, 6 तास लागतील हे नाटक व्हायला, 6 तास. तर ही संहिता खूप मोठी झाली आहे, ही आपल्याला एडिट करायला पाहिजे. आणि मग खरंच माझ्या आयुष्यात तो एक छान प्रसंग होता की मी त्याचं एडिटिंग करू शकले. मग मी त्यांना विचारायचे, हे आपल्याला चालेल का? हे इथलं काढलं तर चालेल का? हे इथे असे आणखीन 2-3 जण होते आणि मग सगळ्यांनी मिळून ते 3 तासात कसं बसेल असं केलं. आणि मग ते जाणता राजा जे काही सुरू झालं ते विलक्षण होतं. एका वेळी 250 कलाकार काम करतात आणि आपण पाहिलं असेल, इथे झाले त्याचे प्रयोग.
हत्ती घोडे सगळं जिवंत. हे घोड्यावरनं एक मला असं आठवलं की एकदा नागपूरला जाणकाराचे प्रयोग होते आणि वेळ सांगाल ना मला? तुम्ही चालू द्या ना. नागपूरला प्रयोग होते आणि आमच्या घरी साहेबांनी 8 घोडे विकत आणले आणि आमच्या इथे पार्किंग मध्ये ते घोडे बांधले. आणि काय सांगू तुम्हाला, घोड्यासारखा म्हणजे कुत्र्याला आपण इमानदार म्हणतोच, पण घोड्यासारखा सुद्धा इमानदार प्राणी नाही. ह्याचं कारण बरोबर 8 वाजले की ते सगळे आरडाओरडा करायला, खिंकायला लागायचे. त्यांचं खाणं असायचं त्यावेळेला म्हणून. आणि पुढची एक गंमत अशी की त्यावेळी साहेबांना भेटायला कुणी आलं असेल तर तो मोठ्या कौतुकाने त्या घोड्याच्या पाठीवर थाप मारली की तो घोडा त्याची लाथच त्याच्या पोटात बसायची. आम्ही शेवटी त्या हॉस्पिटलला सांगून ठेवलं होतं आणि तिथे पाटी पण लिहिली आणि आम्ही सांगायचो की घोड्याला हात लावू नका, पण लोकांना प्रेम असतंच हो. आणि मग ते त्यांचं प्रेम त्या लाथेतनंच व्यक्त व्हायचं, घोड्यांचं प्रेम. आणि सगळे असे पेशंट एक मग आम्ही हॉस्पिटल ठरवूनच ठेवलं होतं, लगेच गाडीत बसायचं, त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं. पण लोकांनाही ते कसं आहे, ते असे घोडे ट्रकमध्ये भरायचे आणि ते नागपूरला न्यायचे तिथे प्रयोग करण्यासाठी. आणि झालं की त्या ट्रकमध्ये घोडे चढवले आणि प्रयोग झाले, सगळं झालं आणि पुण्याला परत आले आमच्या घरी. त्यातला एक घोडा उतरवून घेताना ते ट्रकची जी फळी असते आणि ट्रकचं हे त्याच्या मधल्या सापटीत त्याचा पाय अडकला आणि तो इतका केविलवाणेपणाने, सम्राट त्याचं नाव होतं, आणि इतका केविलवाणेपणाने साहेबांकडे बघून असा ओरडायला लागला की वाचवा मला, वाचवा. त्याला सांगायचं होतं असं. पण मग बरीच लोक होती. शेवटी साहेब म्हणाले की आता आपण काय करू शकतो, यांना कसं काढायचं? एक तर पाय कापावा तरी लागेल, नाही तर ओढून काढावा लागेल. साहेब म्हणे घोड्याचा पाय गेला म्हणजे तर संपलंच त्याचं आयुष्य. म्हणून तो असं ओढून काढला. पण तो ओढून काढत असताना त्या लोकांनी थोडं दुर्लक्ष केलं आणि तो त्या ट्रकच्या इथे ठोकलेल्या खिळ्यांवरनं तो गेला आणि ते लागलं त्याला आणि त्याचं पुढे तर सगळ्या गँगरीनपर्यंत ते सगळं गेलं. आणि मला आठवत आहे, मी मुलांना घेऊन त्या घोड्याला, आमच्या सम्राटला भेटायला जायची. त्याला आम्ही दुसरीकडे ठेवलं कारण तो संसर्गजन्य धनुर्वात झाला त्याला. पण त्याला नुसतं आम्ही हाक मारली ना सम्राट की तो असा बघायचा की आलेच मला भेटायला कुणीतरी. पण शेवटी असं झालं की त्याला गोळी मारून त्याचं मरण आम्हाला ते बघायला लागलं. तर मला सांगायचं आहे की इतकं साहेब तर जेवूच शकत नव्हते, त्यांना इतके ते शेवटी त्यांनी ते घोडे विकून टाकले. आपण काही हे घोडे आता पाळू शकत नाही. मग पुढे ज्या गावी कार्यक्रम असेल त्या गावचेच घोडे घ्यायचे. एकदा वरातीतलाही घोडा आला होता आणि मग तेव्हाही फजितीच झाली होती कारण त्याला ते याच्यावर नाचायची सवय, गाण्याच्या याच्यावर, तर त्यामुळे तो काही शिवाजी महाराजांचा घोडा होऊ शकला नाही. पण असं मग त्याच्यासाठी आधी ट्रेनिंग द्यायचं, त्याच्यासाठी आधी काही माणसं त्या जाणत्या पाठवायची. खूप त्याचं हे झालं. सगळा रेकॉर्डेड कार्यक्रम होता आणि खूपच ते जाणता राजाचं तुम्ही पाहिल्यामुळे मी काही त्याच्याबद्दल आणखीन सांगण्यात येईल. जाणता राजा हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं, हिंदीत झालं, आग्र्याला प्रयोग झाला आणि अटल बिहारी वाजपेयी त्या प्रयोगाला आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की मी आश्चर्यचकित झालो. हा बाबासाहेब पुरंदरे नावाचा तरुण, म्हणजे ते खरं म्हणजे वयोवृद्ध आहेत पण मी त्यांना तरुण म्हणतो, हा खरोखर वेडा माणूस आहे. ह्यांनी हे अजरामर नाट्य उभं केलं. जे शिवाजी महाराजांना ते आमच्या समोर आणून उभे करतात. काय ताकद आहे यांच्या शब्दात, काय ताकद आहे यांच्या आवाजात. तुम्ही त्यांची ती त्याच्यात हे ऐकली असेल, त्यांच्या आवाजातले त्यात संवाद आहेत ते ऐकल्यावर सुद्धा अजूनही आपल्या अंगावर असे रोमांच उठतात. तर ते जाणता राजाचे 1000 प्रयोग झाले, विलक्षण त्याच्यातनं उत्पन्न मिळालं आणि त्याच्यातनं संस्थांना मदत तर झाली. पण पुण्याजवळ आंबेगाव नावाचं एक छोटंसं हे, तिथे आता शिवसृष्टी उभारण्याचं काम चालू आहे आणि तिथे आपण आलात की मोठाले महाल, म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळात आलोय असंच वाटेल. काही जिवंत कलाकार तिथे काही काम करतील. त्या तोफा आहे ते सगळं तलवारी किती असाव्यात आमच्याकडे, तर त्या तलवारी मोजताच येत नाही तितक्या. 500-1000 तलवारी असतील त्या. इतकं सगळं युद्ध सामग्री सगळी आहे
आणि ते तिथे आता हे होईल, त्याचं संग्रहालय होईल आणि ते आपल्याला बघायला मिळेल. त्यावेळेची भांडी कशी होती, त्यावेळेचं स्त्रिया कशा होत्या, स्वयंपाकाची पद्धत कशी होती, हे सगळं बाबासाहेबांच्याच दृष्टिकोनातून. त्यांनी काय म्हटलंय त्याबद्दल, की माझं एक छोटंसं स्वप्न आहे. काय तर मला डिस्नीलँड सारखी शिवसृष्टी उभी करायची. आम्ही इथून डिस्नीलँड बघायला जातो, त्या लोकांनी आमची शिवसृष्टी, ज्या इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं, त्यांना मला हे दाखवून द्यायचंय की आमचे शिवाजी महाराज हे काही कमी नव्हते. आणि म्हणून त्यांनी ती शिवसृष्टी उभी. या वयात ते असं, परवाच दमांचा सत्कार झाला, त्या दिवशी ते म्हणाले दमांचा आता 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून सत्कार होता. तर तेव्हा ते म्हणाले दमांना ज्यावेळी 125वं वर्ष लागेल त्या दिवशी माझ्याच हातून, आता बाबासाहेबांचं वय 95, त्या दिवशी माझ्याच हातून दमांचा सत्कार करणार आणि हेच आयोजक असतील. बोलणं सुद्धा किती विशेष आहे. प्रचंड त्यांच्या मनात जगण्याची अशी इच्छा आहे की मला असं जगायचंय. कारण आणि खरंच मी त्यांना सारखी म्हणते, तुमचं 100व्या वर्षाचा वाढदिवस मला असा काही करायचा आहे ना, की खरंच मला असं वाटतं 7 पिढ्यामध्ये 7 पिढ्यांचं नाव तुम्ही आमच्यासाठी कमावून ठेवले. की नुसतं बाबासाहेब पुरंदरे म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. काहींनी त्यात काटही ठेवायचा प्रयत्न केला. मला एक सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी जे काही रान उठलं होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांवरनं तर भयंकर प्रकार चालू होता. पण त्या दिवशी साहेबांनी जे व्याख्यान दिलं ना, माझ्या डोळ्यातनं नुसते अश्रूच होते. मी घरी आल्यावर त्यांना म्हटलं की इतका आपला अपमान करत होते, इतकं आपल्याबद्दल वाईट बोलत होते, आपण कसं इतकं छान बोलू शकलात. मला म्हणले बाळ, याला संस्कार म्हणतात. माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवले की त्यांना जे बोलायचं ते बोलू दे ना, पण म्हणून आपल्याला जे बोलायचं ते आपण बोलायचं. म्हटलं खरं आहे. आणि मी रडत होते आणि त्यांच्या डोळ्यात खूप पाणी येत होतं. की ते म्हणले आज खरं घरचं कौतुक मला इथे बघायला मिळालं. लोकांचं बाहेर खूप कौतुक होतं, पण घरी पण मला ते हे वाटलं. तर हे सगळं म्हणजे राजा शिवछत्रपती, व्याख्यानमाला, जाणता राजा, आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे 1974 साली दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांनी शिवसृष्टी उभी केली होती. म्हणजे मी आत्ता जे सांगितलं तेच त्यांनी तिथे एक प्रयोग करून पाहिला होता. आणि ती शिवसृष्टी इतकी गाजली, इतकं सुंदर ते शिवसृष्टी होती की आम्हाला म्हणजे असं वाटायचं की सारखे आम्ही आपले तिथेच. माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे सारखी मी आपले तिथेच. आणि मला इतकी गंमत होती की आज लता मंगेशकर येणार आहेत, आज काय बाळासाहेब ठाकरे येणार आहेत, आज यशवंतराव चव्हाण येणार आहेत, आज अमुक येणार आहेत, तमुक येणार आहेत. इतकं छान वाटायचं. आणि त्या सगळ्यांना ते सगळेजण यायचे आणि तिथे जे शिवाजी महाराजांचं काम करणारी व्यक्ती होती अक्षरशः नमस्कार करायचे. मी लताबाईंनी नमस्कार केलेला मी पाहिलं. हे जिवंत करण्याचं सामर्थ्य हे साहेबांजवळ होतं. त्याच काळात त्यांनी आणखीन एक काम केलं, ते म्हणजे शिवकल्याण राजा या नावाची रेकॉर्ड काढलेली. आणि त्यामध्ये कुसुमाग्रज, नंतर गडकरी, राम गणेश गडकरी यांची काव्य त्याच्यात आहेत. आणि ती गायलेत लताबाईंनी आणि त्याचं संगीत हृदयनाथांनी दिले. आपण ऐकलंही असेल, ऐकलं नसेल तर जरूर ऐका. आणि एकदा ऐकायला लागलात की थांबणारच नाही, आपल्याला सारखं वाटेल ते सतत ऐकत राहावं. इतकं अप्रतिम ते काव्य आहे आणि इतकं अप्रतिम त्यांचं निवेदन आहे साहेबांचं. तर हे सगळं म्हणजे किती प्रकारे त्यांनी काम केलं. आणि हे सगळं इदम न मम, त्यात माझं काही नाही, हे सगळं जनतेचं आहे. कोण एक शिवाजी राजा होऊन गेला, त्याचा मी एक कोणीतरी सेवक आहे, त्यांना असं विचारलं एकाने की तुम्ही जर हे शिवचरित्रकार झाला नसतात, त्यांना 1963 साली सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसलेंनी शिवशाहिरी पदवी दिली. पण ते म्हणायचे मी काही शिवशाहीर वगैरे नाही, आता महासेवांनी दिले, त्यांच्याबद्दल त्यांना आदर होता, त्यामुळे ते म्हणले मी ठीक आहे स्वीकारली, पण मी शिवशाहीर नाही. मी कोण आहे? मी एक साधा गोंधळी आहे. मी कोणी मोठा नाही, मी एक साधा गोंधळी आहे. मी मला सुचलं ते या गावातनं त्या गावात फिरत गेलो. पूर्वी कसं गोंधळी होते, भूते होते, ते जसे गावागावात जायचे तसं सगळं मी एक साधा गोंधळी आहे.
जर मी शिवचरित्राचं कथन केलं नसतं तर तुम्ही कोण झाला असता? तर ते म्हणले मी साधा एक फाटका माणूस झाला असतो, ज्याचा काही जगात उपयोग नाही असा एक माणूस मी झालो असतो. तर मी म्हणलं असं कशाला आपण बोलता, जे झालंय ते आपण बघूया ना, काय झालं असतात याला काहीच नाही. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, इच्छा नाही, अत्यंत साधेपणाने जगणं. जेवायला काय आवडतं? मुगाच्या डाळीची खिचडी आणि पिठला भात. केव्हाही विचारलं आज काय करू? पिठला भात. कालच केला होता. नाही बाळ, आज मुगाच्या डाळीची खिचडी करा. हे काय? साधा वरण भात एवढंच आवडतं आहे. पुरणपोळी हे पक्वांना खूप आवडतं. श्रीखंड वगैरे आवडतं, पण ते खाल्लं की आवाजावर परिणाम होतो, व्याख्यानं द्यायची, त्यामुळे ते नाही. पण अत्यंत साधी राहणी, साधं. आपण आलात कधी भेटायला, कधीही कुठला डांगडौल नाही, मी किती मोठा आहे, मला आता असं कधीही नाही. पण आम्हाला अवघड जातं घरात. एकदा मुलं टी व्ही बघत होती आणि माधुरी दीक्षितचा सिनेमा लागला होता, तर ते त्या टी व्हीच्या पुढे येऊन नाचच करत होते आणि म्हणले काय ते बघताय माझा नाच, बघा मी किती छान नाच करतो. ती माधुरी दीक्षित फारच उशिरा आली, नाही तर तिने हट्टच केला असता की मला बाबासाहेबांशीच लग्न करायचं. या सगळ्या स्वभावामुळे ते तरुण आहेत अजून. त्यांचं 95 वय नाही, 59 पण नाही, उलट केलं तर 59 पण नाही, इतके ते तरुण आहेत. आणि अत्यंत भाग्यवान आहोत आम्ही, आणि आपण सगळेच म्हणजे की त्यांना आपल्याला ऐकता येतं, त्यांच्याशी आपल्याला बोलता येतं. अजूनही आवाजात तीच धार आहे. पण आता ते भाषण करायला उभे राहिले की माझे इकडे ठोके वाढायला लागतात, की अहो एवढ्या मोठ्यानं बोलू नका, दमाल. पण काही उपयोग नसतो. ते एकदा त्या ज्याला आपण ट्रान्स म्हणतो, त्या ट्रान्समध्ये गेले की ते होतात. लताबाई असं म्हणाल्या होत्या की हे बाबासाहेब पुरंदरे नाही, हे कोणीतरी एक शिवाजी महाराजांचा एक मोठा सरदारच आहेत. मला तर कधी बाबासाहेब पुरंदरे वाटतच नाही, ते कोणीतरी असे सरदार आहेत. आणि त्यामुळे म्हणे मला त्यांना नमस्कार करावा असं वाटतं. पहा आता मला असं वाटतं यापेक्षा मी काय आणखीन सांगू, खूप सांगावं असं वाटतं. हे मी अगदी एवढं सांगितलं. मला फक्त एक शेवटी सांगायचं आहे की त्यांचे काय विचार आहेत. ते म्हणाले मी माझ्या PhDच्या थिसिसच्या संदर्भात त्यांची मुलाखत घेतली होती, तेव्हा ते म्हणाले की बाळ मला काही प्रसिद्धी नको आहे. माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याच्या अंगावरचे सगळे दागिने वगैरे सगळे काढून घेतले जातात. आपण बरोबर काय नेतो, पण ते असावं म्हणून आपण आयुष्यभर प्रचंड धावपळ करत असतो. मला हे हवे, मला ते हवे, मला ते हवे. हे ज्या दिवशी माणसाच्या मनातनं जाईल त्यावेळेला त्याच्याबरोबर जे काही येतं ते माझ्याबरोबर यावं, एवढंच मला वाटतं. धन्यवाद.